नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुवर्णसौध येथे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष युटी खादर, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विरोधी पक्षनेते आर अशोक, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व इतर उपस्थित होते. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने सुवर्णसौध सभागृहात आज भारतरत्न डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. यामध्ये शासनाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी भारतीय नागरिकांनी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष यासह राज्यघटनेतील सर्व आकांक्षा तरुण पिढीने दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व इतर उपस्थित होते. बेळगाव सुवर्णसौध येथील हिवाळी अधिवेशनात गेल्या 2 दिवसात बेळगाव आणि उत्तर कर्नाटक संदर्भात चर्चा न झाल्याने आज 3ऱ्या दिवशी आमदार लक्ष्मण सवदी यांनी संताप व्यक्त केला. फक्त दक्षिण कर्नाटक आणि बेंगळूर शहराबद्दल चर्चा नको, आता बेळगाव सुवर्णसौध येथील अधिवेशनात बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. हिवाळी अधिवेशन विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सरकार सक्षम आहे. या अधिवेशनात विविध प्रश्नांसह उत्तर कर्नाटकातील समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय सर्व सहमतीने घेण्यात आला आहे. दरम्यान विरोधी पक्ष अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया घालवत आहेत. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी विरोधी पक्ष हटवादी भूमिका घेत आहेत. विरोधकांची ही भूमिका उत्तर कर्नाटकातील जनतेशी द्रोह असल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. दुष्काळामध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न राज्य सरकारने नव्या विद्युत धोरणातून केला आहे. विद्युत खांब व ट्रान्सफॉर्मर जोडणीसाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च करावा लागत असल्याने राज्य सरकारने हा नियम मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच विद्युत खांब व TC शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत. या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघाच्या बेळगाव विभागाच्या वतीने बुधवारी सुवर्ण विधानसौध समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. मागील 3 वर्षांपासून सततची अतिवृष्टी आणि यावर्षी झालेल्या दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. विशेषतः उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती ओढवली असून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सरकारने यावर्षी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा निर्णय घेण्याची तसेच काटामारी करणाऱ्या उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी भारतीय किसान संघ कर्नाटक प्रांताच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. यावेळी हुबळी, धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजापूर व उत्तर कन्नड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आज बेळगाव सुवर्णसौध समोर कर्नाटकातील विणकरांनी आंदोलन केले. करोनानंतर विणकरांची परिस्थिती खालावली आहे. त्यात सरकार सवलतीच्या दरात वीज देण्याऐवजी नवीन नियम लादत आहे. त्यामुळे थकीत वाढीव वीज बिल भरणार नाही. आत्महत्या केलेल्या 57 विणकरांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली पाहिजे. कर्ज माफ करण्यात यावीत. विणकरांना कामगार सुविधा दिल्या पाहिजेत. अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेची मागणी करण्यात आली पाहिजे, अशी मागणी आज करण्यात आली. या प्रसंगी रबकवी, बनहट्टी, महालिंगपूर, नेजसह राज्यातील विविध ठिकाणाहून विणकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हावेरी जिल्हा इमारत बांधकाम संघ संयुक्त समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बेळगाव सुवर्णसौध समोर निदर्शने करण्यात आली. इमारत बांधकाम कामगारांच्या नकली ओळखपत्र घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे. सहाय्य धनासाठी दाखल झालेल्या अर्जांची पूर्तता करणे, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणे अशा विभिन्न प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन सरकारला सादर करण्यात आले.
खानापूर तालुक्यातील जांभोटी व्याप्तीत अनुसूचित जाती जमातीला मंजूर झालेल्या जनता प्लॉटचे लाभार्थ्यांना अधिकारपत्र देण्यात यावे यासाठी दलित संघटनेच्या वतीने सुवर्णसौध समोर आंदोलन करण्यात आले. कित्तूर विभागातील दलित बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना स्वतंत्र स्मशानभूमी नाही. येथील दलित महिलांना रोजगार दिले पाहिजे अशा प्रकारे विविध मागण्यांच्या पूर्ततेची मागणी करण्यात आली. खानापूर तालुक्यातील ग्रामीण प्रदेशाला संपर्क जोडणारा तसेच गोवा, हल्याळ, यल्लापूर, कारवार, शिरसी, चोरला मार्गाच्या संपर्क रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्याचा विकास करण्याची मागणी विधान परिषदेत आमदार SV संकनूर आणि N रविकुमार यांनी केली. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उपलब्ध अनुदानाअंतर्गत या रस्त्याचा विकास करण्याची ग्वाही दिली. शैक्षणिक फी मधून शासन सरकारी ITI कॉलेजच्या प्राध्यापकांच्या पगाराची सोय करत आहे. असे असताना खासगी ITI कॉलेजमधील शिक्षक मात्र तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. राज्यातील खासगी ITI कॉलेजना विद्यार्थी केंद्रित अनुदान न देता थेट प्राध्यापकांना पगारासाठीचे अनुदान द्यावे या मागणीसाठी कर्नाटक राज्य खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि संघाच्या वतीने राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. ड्रेनेजची पाईपलाईन घालण्यासाठी अनगोळ येथील रघुनाथ पेठ ते संत मीरा रोड, कलमेश्वर गल्ली, मारुती गल्ली या परिसरात खोदाई करण्यात आली होती. खोदाई केल्यानंतर ती चर योग्य प्रकारे बुजवण्यात आली नाही. रस्त्यावरच माती पसरून होती. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले होते. मात्र आता रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने धुळीपासून या परिसरातील नागरिकांची सुटका होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक योजनेच्या सुधारित कार्ड वितरणाचा शुभारंभ केला. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव TK अनिल कुमार आणि आयुक्त रणदीप उपस्थित होते. या योजनेत राज्य शासनाचा वाटा 64 ते 70 इतका आहे. बेळगाव ग्राहक आयुक्त खंडपीठाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र इमारत नसल्यामुळे आयुक्त खंडपीठ चालवणे अवघड झाले होते. गेल्या 2 वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिंद संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तातडीने आयुक्त खंडपीठासाठी BSNL कार्याची इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे. कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला. अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ उपस्थित असल्याने सुवर्णसौधकडे जाणाऱ्या रस्त्यांवर स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु फलक लावताना विचार न करता थेट दिशादर्शक फलकांवर बॅनर्स लावण्यात आले. यामुळे सुवर्णसौध आंदोलनाकडे जाणारे नागरिक थेट सुवर्णसौधच्या पुढे पोहोचत आहेत. त्यामुळे दिशादर्शक फलकावरील स्वागताचे फलक हटवावेत अशी मागणी केली जात आहे. पोलीस खात्याच्या वतीने तालुका तसेच उपविभाग पातळीवर SC/ST जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सभा घेण्याचा सरकारचा आदेश असला तरी चिकोडी उपविभागात त्याचे व्यवस्थित पालन केले जात नाही. SC/ST कायद्याला संबंधित प्रकरणे अधिक प्रमाणात सामंजस्याने संपवली जातात. पोलीस ठाण्यात प्रकरणे दाखल असली तरी संशयित आरोपींना अटक करण्यात विलंब होतो. पोलीस खात्याच्या दुर्लक्षाच्या विविध विषयांचा निषेध करत चिकोडी येथील पोलीस उपाध्यक्ष कार्यालयासमोर चिकोडी तालुक्यातील दलित नेत्यांनी निदर्शने केली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पार पडली जाते. याच मूलभूत सुविधांची जबाबदारी पार पाडली जात असताना ग्रामपंचायतीकडून संकलित केला जाणारा महसूल महत्त्वपूर्ण असतो. या महसुलात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालू केला आहे. याचाच भाग म्हणून मालमत्तांचे मोजमाप करण्याच्या सूचना प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आल्या होत्या. पण वर्षभरात याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र मालमत्तांच्या मोजमापासाठी
ग्रामपंचायत प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.